नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय। ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे फाइंड आउट करतात। ओके, आता ह्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आजच्या टॉपिक मध्ये की जी कंटिन्युअस बॉडी असेल तुमची, ओके, जी काही कंटिन्युअस बॉडी असेल, समजा ही डिस्क आहे, ओके, किंवा मग हा तुमचा स्फियर आहे, त्याच्यानंतर अज्यूम करा स्फियर आहे, ओके, त्याच्यानंतर तुमचा हा सिलिंडर आहे, ओके, त्याच्यानंतर हा तुमचा कोन आहे। ह्या ज्या तुमच्या कंटिन्युअस बॉडीज आहेत, या कंटिन्युअस बॉडीजचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो आपण कसा फाइंड आउट केला पाहिजे ते आपल्याला आज बघायचं आहे। पण त्याच्या अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आपण बघितलं होतं, ओके, आणि तो कसा फाइंड आउट करणार। समजा एक पॉइंट तुम्हाला दिलेला आहे, हा तुम्हाला एक ऍक्सिस दिलेला आहे, ओके, ह्या ऍक्सिसला पॉइंट सी मध्ये, ओके, हे मास m अटॅच झालेलं आहे किंवा ह्या अबाउट सी किंवा अबाउट ऍक्सिस, हा ऍक्सिस आपण म्हणूया AB, अबाउट ऍक्सिस AB हा मास m काय होतो, तुमचा रोटेट होतोय। मग याचा डिस्टन्स काय ऍक्सिस पासून, तर ते आहे r। मग असं असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा काढतो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया IAB म्हणजे ते ऍक्सिस भोवती फिरतोय, ऍक्सिस AB भोवती फिरतो म्हणून त्याला पण आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB किंवा म्हणणारेला IC अबाउट C, C पॉइंटच्या अबाउट काय होतं, हा मास तुमचा फिरतोय, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास काय तुमचा अबाउट C। मग तो काय येतो, तर mr² म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन मास अँड द ऍक्सिस। ओके, अशा प्रकारे आपण हा फाइंड आउट करत असतो। ओके, हे झालं तुमचं जी बॉडी कंटिन्युअस नसणार आहे, म्हणजे पॉइंट मास तुमचे असणार आहे। हा झाला समजा, किंवा मग हा दुसरा एक पॉइंट झाला इथे, ओके, हा दुसरा एक मास झाला, हा पुढचा तिसरा मास झाला। हे काय कंटिन्युअस बॉडी नाहीये। ओके, मग असे पॉइंट मास असतील तर कसे फाइंड आउट करायचे ते आपण बघितलं। जर इथे तुमचा m1 असेल, ओके, सॉरी आता m1 आहे, हा तुमचा m2 असेल, ओके, हा m3 असेल, हा तुमचा r1 r2 हा r3 असेल, तर आपण काय करायचं जातो का याचं टोटल मोमेंट ऑफ इनर्शियासाठी I I1 I2 I3 असं करतात। परंतु हे काय लिमिटेड आहे, इथे तुमचं काय सांगितलं पॉइंट मास तुम्हाला इथे दिलेला आहे, परंतु जर याच्या ऐवजी तुम्हाला जर काय असेल दिलेला कंटिन्युअस बॉडी जर दिलेली असेल तर मग काय करायचं, मी सांगितलं होतं कंटिन्युअस बॉडीचं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचं असेल तर तो आपण इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याने काढतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। ओके, तर बघा मग आजचा आपला पॉइंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी। मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी, कोणत्या बॉडीचा, विथ कंटिन्युअस मास, बॉडी विथ कंटिन्युअस मास। मग ज्या बॉडीचं मास काय तुमचं कंटिन्युअस आहे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा प्रकारे काढायचा ते आपल्याला बघायचं आहे। तर बघा समजा ही एक बॉडी घेतली आपण, ओके, कंटिन्युअस आहे बॉडी, ओके, याचा तुम्हाला सांगितलं की याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही काढून घ्या। मग तुम्ही कसा काढणार, आता समजा याच्यातून हा ऍक्सिस पास होतोय, हा समजा तुमचा ऍक्सिस इथून पास होतोय, ओके, हा तुमचा सेंटर, हा ऍक्सिस AB तुमचा पास होतोय, ओके, अशा प्रकारे याचं रोटेशन तुमचं होतंय। मग तुम्ही कसं काढणार, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ IAB इज इक्वल, ओके, मग तुम्हाला समजा इथे दिली मास, हा इथे दिला आहे m1, ओके, m2 m3 m4 mn। मग तुम्ही काय करणार, प्रत्येकाचा आता IAB काढायचं असेल तर तुम्ही म्हणणार ते I1 I2 I3 हे संपणार आहे तुमचं नाही, कारण ही काय तुमची कंटिन्युअस बॉडी, याच्यामध्ये किती मास आहे तुमचे भरपूर, ओके, इनफायनाइट मास याच्यामध्ये तुमचे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या फॉर्म्युलाने पॉसिबल आहे का, तर पॉसिबल नाही। म्हणून याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरायला लागेल। मग इंटिग्रेशनचा नेमका कोणता फॉर्म्युला इथे वापरायचा आहे ते आपल्याला समजायचं।
मग इंटिग्रेशन म्हणजे काय नेमकं अगोदर ते समजलं पाहिजे, कारण मॅथमॅटिक्स मध्ये तुमचं इंटिग्रेशन अजून झालेलं नाहीये. ओके, तुम्हाला अजून माहिती नाही की नेमकं इंटिग्रेशन म्हणजे काय असतं. ओके, तर काही अवघड बघा, अतिशय सोपं आहे. इंटिग्रेशनचं साइन असतं तुमचं असं. ओके, मग इंटिग्रेशन म्हणजे काय, तर इंटिग्रेशन म्हणजे सम. ओके, इंटिग्रेशन म्हणजे सम. बघा हे जे साइन आहे, हे साइन कुठून आलं, तर समचा जो यस आहे. ओके, तुम्ही नॉर्मली असं लिहिता, समचा जो यस आहे त्यालाच काय केलं होतं, स्ट्रेच केलेला आहे. ओके, त्याला स्ट्रेच केलेला आहे, तो झाला तुमचा इंटिग्रेशनचा साइन. म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे काय, सम म्हणजे जे काही पॉइंट मास होतील तुमचे. बघा इंटिग्रेशन म्हणजे काय, तुमचं सम. मग आता बघा इथून ते आता समजा इथे एक पॉइंट आहे तुमचा, इथे एक पॉइंट आहे. ओके, इथे दुसरा पॉइंट आहे, इथे तिसरा. हे जेवढे सगळे जे पॉइंट आहेत त्या प्रत्येक पॉइंटचं इंटिग्रेशन, त्या प्रत्येक पॉइंटचं काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया, यांची जेव्हा आपण सम करू ते होईल तुमचं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सगळ्यांचे सम करायचे म्हणजे तो काय झाला तुमचा इंटिग्रेशन. मग आपला हा फॉर्म्युला पकडला असता ना, आता जो आपण दुसरा सम करायची, तर पण ते सम पॉसिबल होते का, नाही. इंटिग्रेशन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सम करायची का आपल्याला, तर नाही, त्याला आपल्याला लिमिट द्यायचं. मग कसं लिमिट द्यायचं बघा, तुम्हाला सांगतो, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला कशा प्रकारे आला. कशा प्रकारे आला म्हणण्यापेक्षा नेमका फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं. बघा इथे आपण कन्सिडर केलं की इथे हा एक पॉइंट मास आहे, तो आहे dm. ओके, तो जो पॉइंट मास आहे तो आहे dm, आणि त्याचं आणि ह्या ऍक्सिस पर्यंतचं जे डिस्टन्स आहे. ओके, त्याचं आणि ऍक्सिस पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आहे r. ओके, जो पॉइंट मास आहे तो आपण कन्सिडर केला dm. ओके, मग dm का, तर तो आपण एक अतिशय छोटा पॉइंट आहे, ही बॉडी कंटिन्युअस बॉडी. ओके, आणि त्याच्यातला एक मास आहे तुमचा, म्हणून तो आपण कन्सिडर करताना काय कन्सिडर केला, dm कन्सिडर केलेला आहे. मग असं असेल तर नेमका याचं इंटिग्रेशन कसं करायचं. मग बघा आता जेव्हा आपलं मास होतं, ओके, आपण पकडायचो की हे मास आहे तुमचं. ओके, ह्या मासचा इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे. मग आपण काय करायचो, ह्या मासचा इनर्शिया काढायचा असेल तर आपण म्हणायचो I. ओके, इनर्शियासाठी म्हणायचो आपण I. परंतु आता आपल्याला काय दिलंय, इथे मास काय दिलंय, dm दिलेलं आहे. म्हणजे हे काय, मास अतिशय छोटा आहे, टायनी तुमचं मास इथे आहे. मग असं असेल तर मग याचं इंटिग्रेशन देताना, सॉरी, याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय काढायला लागेल आपल्याला, dr. मास जर छोटा आहे तर इनर्शिया पण काय आहे तुमचा, छोटा येणार आहे. म्हणून याचा फॉर्म्युला लिहिताना आपण लिहिणार आहे, बघा काय लिहिणार फॉर्म्युला, तर बघा इनर्शिया काढतो आपण I. ओके, परंतु इथे मास काय दिले तुम्हाला, di दिलाय, सॉरी dm दिलाय, छोटा मास दिलाय म्हणून तुमचा इनर्शिया पण काय आहे, छोटा आहे, म्हणून तुम्हाला di इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय होता बघा, परत सांगतो. I चा फॉर्म्युला तुमचा होता I इज इक्वल टू mr². ओके, I चा फॉर्म्युला होता तुमचा, इनर्शियाचा फॉर्म्युला होता, मास जर तुम्हाला दिलेला असेल तर होता mr². परंतु इथे आपल्याला काय दिलंय, मास दिलाय का, नाही, अतिशय छोटंसं मास दिलंय, dm दिलंय, म्हणून हा काय होईल तुमचा, इथे होईल dm. ओके, मग हा I पण काय होईल, तर di होईल. ओके, म्हणजे काय होतो, di इज इक्वल्स टू dm r². ओके, मग इथे झालं का, तर नाही, हे तर फक्त एकाच झालं, एक पॉइंट मास घेतला आपण त्याचं झालं फक्त. आपल्याला असं एकाच पाहिजे का, नाही, तर टोटल कंटिन्युअस पूर्ण बॉडीचं आपल्याला ते पाहिजे. मग पूर्ण बॉडीचं जर पाहिजे असेल तर काय होईल, इकडे पण इंटिग्रेशन लावायला लागेल आणि इकडे पण इंटिग्रेशन तुम्हाला लावायला लागणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होता, इंटिग्रेशन ऑफ di इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dm r². अजून हा मॉडिफाय होणार बघा. मग di चं इंटिग्रेशन काय होतं, इंटिग्रेशन ऑफ di नेमकं काय होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. अजून तुम्ही इंटिग्रेशन शिकलेलं नाही. इंटिग्रेशन ऑफ di होतं तुमचं I. बघा असं, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल्स टू x, हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. इंटिग्रेशन आणि हा d काय होतो तुमचा, हा d मध्ये हा जो d आहे तो ऍक्च्युअल मध्ये काय माहिती का तुम्हाला, आपण डेरिव्हेटिव्ह काढतो की नाही, dy/dx. ओके, याच्यातला जो d असतो की नाही आपला, तो d म्हणजे हा आहे. मग इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह दोघांचं अपोजिट आहे.
ओके, म्हणून हे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचा कट होतो आणि राहतो फक्त काय x. लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांच्या अपोजिट आहेत. ओके, त्याच्यामुळे हा इंटिग्रेशन आणि d काय होतो कॅन्सल होतो आणि राहतो फक्त काय x. म्हणून इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल्स टू x आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल्स टू काय आला तुमचा i इथे आलेला आहे. मग हा i आलेला आहे तर पुढे काय होईल इज इक्वल्स टू हा असाच राहील. मग याला लिहिताना आपण तुमच्या बुक मध्ये लिहिले तसे लिहूया i इज इक्वल्स टू r स्क्वेअर इनटू dm. ओके, अशा प्रकारे हा झाला तुमचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला झाला हा तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी विथ कंटिन्यूअस मास. ओके, कशाचा फॉर्म्युला झाला फॉर कंटिन्यूअस मास. बघा अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे एवढा फॉर्म्युला. याचं डेरिव्हेशन तुम्हाला येत नाही किंवा डेरिव्हेशन तुम्हाला दिलेलं नाही बोर्डला सुद्धा. याचं डेरिव्हेशन तुम्हाला विचारत नाही कशा प्रकारे हा फॉर्म्युला कसा डेव्हलप झाला मी तुम्हाला सांगितलं. ओके, ते तुम्हाला विचारलं जात नाही पण सांगतो i चा फॉर्म्युला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr². ओके, आपण ते मास घेतलाय का नाही, छोटा मास घेतला पण काय नाही, त्याला आपण dm म्हटलं म्हणून हा झाला तुमचा di म्हणून हा झाला तुमचा dm. दोघांना आपण इंटिग्रेशन लावलं. कंटिन्यूअस मास आहे मग त्याचं जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल कंटिन्यूअस बॉडीचा तर तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायला लागतं. मग इंटिग्रेशन ऑफ di आला तुमचा i. ओके, आणि हा आला तुमचा इंटिग्रेशन ऑफ r² इनटू dm लिहा किंवा मग dmr² असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. ओके, काहीच नाही, फक्त एवढा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की कंटिन्यूअस मास साठी किंवा कंटिन्यूअस बॉडी साठी काय असेल तुमचा तर हा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया साठी तुम्हाला वापरायचा आहे. मग आता हे झालं. आता पुढचा पॉइंट आहे आपला याच्यातलाच. बघा हे लिहून घेतलं असेल तुम्ही, नसेल लिहून घेतलं तर आता व्हिडिओ पाठीमागे करा आणि लिहून घ्या. आता पुढचा पॉइंट आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला याच्यातलाच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मग रिंग कशी सांगितली युनिफॉर्म. मग रिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती. ओके, मुलींच्या हातातली बांगडी असते. बरेचसे मुलं पण आता ते कळं घालायला लागले. रिंग माहिती की तुम्हाला. ती जी रिंग असते त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नेमका कसा काढायचा ते आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, मग ही रिंग तुम्हाला दिली, ही आहे तुमची एक रिंग. अजून करा ती दिसत नसली तरी सुद्धा. ही रिंग तुम्हाला दिलेली आहे. ओके, ह्या रिंगचं सेंटर आहे C. ह्या रिंग मधून एक ऍक्सिस दिला आहे या सेंटर मधून. ओके, आणि या ऍक्सिसच्या भोवती ही तुमची रिंग काय होते रोटेट होत आहे. ओके, हा ऍक्सिस आहे AB, अशा प्रकारे रोटेट होतोय. मग आता ही तुमची रिंग आहे. ह्या रिंगचं तुम्हाला काय करायचं सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. आतापर्यंत आपण कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला पॉइंट 5 चा बघितला mr². जर फक्त मास तुम्हाला दिलं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितला एक फॉर्म्युला mr² चा. ओके, दुसरा बघितला आपण इंटिग्रेशन ऑफ r² इनटू dm. ओके, आता रिंग साठी आपल्याला तिसरा बघायचा. ओके, रिंग साठी आता आपल्याला तिसरा बघायचा आहे. ओके, आता ही युनिफॉर्म आहे म्हणजे काय, जी तुमची रिंग तुम्हाला दिली ती युनिफॉर्म आहे म्हणजे काय तर बघा ही जी रिंग आहे तुमची. ओके, तर याची थिकनेस आहे. ओके, ही जी थिकनेस आहे रिंगची प्रत्येक ठिकाणी ती कशी आहे तुमची कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये चेंजेस तुमचे झालेले नाही. ओके, जी थिकनेस आहे सगळीकडे ती सेम आहे म्हणून तिला म्हटलंय रिंग कशी घेतली आपण युनिफॉर्म घेतलेली आहे. आणि ही जी थिकनेस आहे आता याच्यावरती हा फॉर्म्युला शोधण्यासाठी ही थिकनेस आपल्याला निग्लिजिबल कन्सिडर करायला लागणार आहे. ओके, निग्लिजिबल का जर आपण त्याची थिकनेस पण कन्सिडर केली तर मोमेंट ऑफ इनर्शिया साठी मग त्यापासून आपल्याला कॅल्क्युलेट करायला अवघड जाणार आहे. आपण शोधतोय मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा रिंगचा. रिंग कशी घेतली आपण युनिफॉर्म आणि ते रिंगचं जे थिकनेस आहे ते आपण काय कन्सिडर करतोय निग्लिजिबल त्याला कन्सिडर करत आहोत.
इथे म्हणतो मी assume that thickness of a ring is negligible. जे थिकनेस आहे तुमच्या रिंगचं ते आपण निग्लिजिबल कन्सिडर केलेलं आहे किंवा अजून केलेलं आहे. मग असं असेल तर काय होईल बघा, कशा प्रकारे हा तुमचा फॉर्म्युला तयार होईल. इथे मास, ओके, आता इथे तुम्हाला मास कन्सिडर करायला लागणार आहे. एक पॉइंट घेऊया आपण, इथे पण कन्सिडर करूया की मास आहे आपलं dm, ओके, आणि याची जी रेडियस असणार आहे, ह्या मासची जी रेडियस असणार आहे, आता प्रत्येक ठिकाणी याची रेडियस काय असणार आहे, रिंग आहे, बरोबर आहे. रिंग कशी तुमची युनिफॉर्म आहे, पण तुम्ही मास इथे घेतलं काय, इथे घेतलं काय, इथे घेतलं काय, इथे घेतलं काय, रेडियस काय असणार आहे याची सेमच असणार आहे. बांगडी असते तुमची सर्कल आहे, बरोबर आहे. मग तिच्या प्रत्येक पॉइंटवरचा म्हणजे जो हा तुमचा सर्कल आहे, हा जो सर्कम्फरन्स आहे सर्कलचा, हा काय असतो, सेंटर पासून सेम डिस्टन्स वरती असतो काय, ओके. मग ह्या रिंग मध्ये पण आपण युनिफॉर्म घेतली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट सर्कम्फरन्स वरचा ह्या रिंगचा, ओके, काय असणार आहे तो सेम डिस्टन्स वरती असणार आहे सेंटर पासून. म्हणून ही रेडियस घेताना आपण घेणार आहे कॅपिटल आर. ही जी रेडियस असणार आहे प्रत्येक पॉइंटचा आणि सेंटरचा डिस्टन्स काय असणार आहे तुमचं कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून आपण ते घेताना घेतलंय आर, कॅपिटल आर आपण ते घेतलेलं आहे. बघा आता इथे मास काय झालं तुमचं डीएम आणि आर काय झालं रेडियस. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला काढायचा असेल तर काय, बघा परत तेच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो, त्याचा फॉर्म्युला असतो mr², ओके. परंतु इथे मास काय घेतलाय आपण, इथे मास आपण घेतलेला आहे dm, इथे रेडियस आपण घेतली आहे r², ओके, इथे रेडियस आपण घेतली आहे r², म्हणून इथे मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय आहे तुमचा dr, ओके. ही काय कंटिन्यूअस बॉडी आहे, कंटिन्यूअस बॉडी म्हणून काय घेतलं याचं इंटिग्रेशन, ओके, इंटिग्रेशन ऑफ डी आय काय आला तुमचा आय. मग इथे काय इंटिग्रेशन r² इनटू dm, ओके, काय आलं r² इनटू dm. मग आता परत एक विचार करायचा, हा r² जो आहे, ओके, कसा आहे तो प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे, चेंज होतोय का नाही. ज्या प्रकारे आपण कॉन्स्टंट थिंगचं डेरिव्हेटिव्ह घेत नाही त्याच प्रकारे कॉन्स्टंट थिंगचं आपण इंटिग्रेशन सुद्धा घेऊ शकत नाही. म्हणून हा काय तुमचा I इज इक्वल्स टू हा r² इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि हा होईल इंटिग्रेशन ऑफ dm, काय झालं इंटिग्रेशन ऑफ dm. मग इंटिग्रेशन ऑफ dm काय, तर इंटिग्रेशन ऑफ dx काय होतो तुमचा x, म्हणून इंटिग्रेशन ऑफ dm काय होईल तुमचा m होईल. हा इंटिग्रेशन आणि हा d काय होतो कट. I इज इक्वल्स टू काय होतो तुमचा r² इनटू m किंवा याला म्हणून आपण mr². काही चेंज झाला का, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तुमचा सेमच आलेला आहे, फक्त चेंज काय झाला, सॉरी हा m जो घेऊ आता तो काय आपला कॅपिटल m येईल. कॅपिटल m का, तर जो प्रत्येक पॉइंट मास आहे तुमचा तो काय युनिफॉर्म म्हटलंय, तर थिकनेस पण निग्लिजिबल आपण घेतली, म्हणून तो प्रत्येक पॉइंट काय असणार तुमचा सेम असणार आहे. त्याच्यामुळे हा टोटल जी येणार तुमचं मास ते काय येणार आहे कॅपिटल M असं येणार आहे. म्हणजे हा आला तुमचा I is equals to mr². मग I कोणता आहे तो अबाउट C किंवा म्हणूया आपण त्याला अबाउट AB, ओके. अशा प्रकारे हा आपल्याला पुढचा फॉर्म्युला आला आहे, कोणता आला आहे तो I is equals to capital M capital R², ओके. हा आपण लिहून घ्या, आपण बघूया पुढचं. आता हे रिंगचं पण झालं, फक्त फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओके. रिंग असेल तर कॅपिटल M कॅपिटल R², त्याच्यानंतर सिंगल जर एखादा पॉइंट असेल तर mr², ओके. कंटिन्यूअस पॉइंट साठी आपण वापरतो फॉर्म्युला r² dm. लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. तर चला आता बघूया आपण पुढचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला बघायचा आहे. बघा हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशात आला तुमचा, फक्त पॉइंट मासचा म्हणजे आपल्याला पॉइंट मास. हा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला कसला कंटिन्यूअस मास,
डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, की डिस्क पण कशी आहे तुमची युनिफॉर्म असणार आहे. पुढचा पॉइंट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. डिस्क पण काय सांगितलं तुम्हाला युनिफॉर्म सांगितले आहे. आता सी आपलं रिंग आणि डिस्क मध्ये फरक काय तुम्हाला माहिती आहे. रिंग म्हणजे काय तुमच्या हातामध्ये तुम्ही बांगडी घालतात किंवा कडं घालतात ती झाली तुमची रिंग. डिस्क म्हणजे काय तो जो कॉइन असतो आपला, ओके, जे पैसे असतात कॉइन असतो बरोबर, ती झाली तुमची डिस्क. ठीक आहे, कंटिन्यू तुमची आहे. म्हणजे डिस्क आणि रिंग जर आपण जर 2D स्केच काढलं तर ते तुम्हाला सेमच दिसतं. फक्त रिंग जी असते ती आतमध्ये, रिंग म्हणजे काय तर फक्त सर्कम्फरन्स तुमचा सर्कलचा फक्त सर्कम्फरन्स, आणि डिस्क म्हणजे काय तर टोटल एरिया ऑफ सर्कल. हे लक्षात ठेवायचं. तर बघा जो फॉर्म्युला तुमचा डिस्कचा येणार आहे, ओके, डिस्क साठी जो फॉर्म्युला तुमचा येणार आहे तो येणार आहे mr²/2 डिस्क साठी अपॉन 2 हा येणार आहे. पण तो कसा येईल ते आपल्याला सांगायचं आहे. फॉर्म्युला जर विचारला फक्त तर तुम्ही खाली सुद्धा I=mr²/2, परंतु तो कसा आला कसा डेव्हलप झाला ते आपल्याला बघायला लागणार आहे. बघा डिस्क म्हणजे काय, ओके, अशा प्रकारे मी इथे एक डिस्क घेतली. ओके, आता ही डिस्क कशाची बनलेली असते तर रिंगची बनलेली असते. ओके, ही जी डिस्क आहे तुमची ती बनलेली असते रिंग पासून. बघा डिस्क जी बनते ती कशी बनते, ही पहिली रिंग, ही दुसरी रिंग, तिसरी रिंग, चौथी रिंग, अशा प्रकारे अनलिमिटेड रिंग्स पासून तुमची एक डिस्क तयार झालेली असते. ओके, त्याच्यामुळे बघा असं जर आपण लक्षात घेतलं तर सोपं जाईल. आपण बघितलंय मागच्या वर्षी सुद्धा. ओके, आता सिंपल हा mr²/2 का आहे किंवा कसा करायचा तर बघा ही डिस्क आहे कशापासून बनली आहे अनलिमिटेड रिंग्स पासून बनलेली आहे. मग सुरुवातीला काय करायला लागेल आपल्याला याच्यातली एक कोणत्या तरी रिंगचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागेल. मग त्या एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला की अशा किती रिंग्स आहेत त्याच्यात n टाइम्स आहेत. ओके, मग त्याचा आपल्याला काय करायला लागेल इंटिग्रेशन करायला लागेल, तेव्हा आपल्याला हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे. ओके, अतिशय सोपं आहे. बघा लक्ष द्या, बघतोय आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क युनिफॉर्म डिस्क म्हणजे काय युनिफॉर्म काय तर त्याची जी डेन्सिटी असणार आहे तुमच्या डिस्कची जी डेन्सिटी असणार आहे. डेन्सिटी म्हणजे काय बघा युनिफॉर्म, हा युनिफॉर्म डिस्क म्हणजे काय तर याची सरफेस डेन्सिटी काय असली पाहिजे कॉन्स्टंट. मग सरफेस डेन्सिटी म्हणजे काय तर सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन एरिया. तो मास अपॉन एरिया असतो तो कसा असला पाहिजे पूर्ण डिस्कचा कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पॉइंट मासच्या ठिकाणी थिकनेस जे असलं पाहिजे तुमच्या डिस्कचं ते कसं असलं पाहिजे सेम, त्याला म्हणतो आपण सरफेस डेन्सिटी. आणि ती सरफेस डेन्सिटी तुमची कॉन्स्टंट असेल तर ती डिस्क होईल तुमची युनिफॉर्म डिस्क. एवढं लक्षात घ्या. ओके, मग हे जर तुम्हाला सोडवायचं असेल ओके तर काय करायला लागेल काय याच्यामध्ये m येईल तुमचा मास, r येईल तुमची रेडियस. ओके, मग याच्यासाठी एक आपण अझम्पशन करूया की याचा सेंटर आहे O. ओके, याचा सेंटर आहे O. ओके, आणि जी याची रेडियस आहे ती आहे r. टोटल जी रेडियस आहे ती काय आहे याची r आहे. ओके, आता याच्या आतमध्ये एक रिंग आपण कन्सिडर करूया. तुम्हाला जर सांगितलं टोटल डिस्कची जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर कोणत्या एका रिंगचा तुम्हाला अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागेल. मग या एका रिंगचा जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, समजा ही रिंग मी घेतली, आतली एक रिंग कन्सिडर केली, ही आहे तुमची आतली एक रिंग. ओके, म्हणजे आतली एक रिंग आहे तिचा आपण थिकनेस कन्सिडर करूया. फक्त ऍझ्युम करतोय आपण की ह्या रिंगला एक थिकनेस तुमचा आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, आपण कन्सिडर केली एक रिंग, ही टोटल डिस्क आहे तुमचं बाहेर, त्यात आपण एक रिंग तुमची कन्सिडर केलेली आहे. मग ही जी रिंग आपण कन्सिडर केली ह्या रिंगची जी रेडियस आहे, ओके, ही जी रिंग आपण कन्सिडर केली आहे ह्या रिंगची रेडियस तुमची आहे स्मॉल r. ओके, आणि ह्या रिंगचं जे थिकनेस आहे ह्या रिंगचं जे थिकनेस आहे
ते आहे dr. ओके, म्हणजे किती जाड आहे ती, तर dr. इथे आपण थिकनेस निग्लिजिबल कन्सिडर करतोय का, नाही. जसं आपण मागच्या जे रिंगचं थिकनेस निग्लिजिबल कन्सिडर केलं तसं आपण इथे करत नाही. ओके, मग हा झाला तुमचा इथे मास जो झाला तो झाला तुमचा dm. काय झाला, dm. इथे मास तुमचा आपण कन्सिडर केलेला आहे. मग आता बघा, मास रेडियस आपण कन्सिडर केली, या टोटल डिस्कचं मास m आणि रेडियस आहे r. मास m आपण कॅपिटल दाखवलेली. ओके, आणि रेडियस तुमची आपण r इथे दाखवलेली आहे. मग असं असेल, ओके, असं असेल तर बघा आता काय म्हणते आपण, डिस्क म्हटली युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, तर तिची जी सरफेस डेन्सिटी असेल ती कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. आणि जी सरफेस डेन्सिटी असते, ओके, जी सरफेस डेन्सिटी असते ती आपण कशाने कन्सिडर, कशाने दाखवतो, हा झाला तुमचा मास. ओके, ही झाली रेडियस. त्याच्यानंतर जी सरफेस डेन्सिटी असते ती आपण दाखवतो सिग्माने. कशाने दाखवतो, सिग्माने आपण सरफेस डेन्सिटी दाखवत असतो. इथे लिहितो मी सरफेस डेन्सिटी इज इक्वल्स टू सिग्मा. ओके, झालंय आपलं हे, मी तुम्हाला 11th मध्ये शिकवलेलं आहे. ओके, मग हा सिग्मा, सिग्मा जर असेल, ओके, सिग्मा म्हणजे काय, सरफेस डेन्सिटी. मग सरफेस डेन्सिटी काय सांगितली आहे, m. मास, मग डिस्कचं मास. ओके, आता इथे डिस्कचं मास जर आपण घेतलं तर ते काय येईल, m. डिस्कचं मास काय सांगितलंय, m. ओके, त्याच्यानंतर एरिया. मग ह्या टोटल डिस्कचा एरिया काय, ओके, डिस्क म्हणजे काय, तुमची जी डिस्क आहे ती म्हणजे काय, सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय, तो पाय r स्क्वेअर. मग काय इथे पाय r आपण कोणता घेतला, कॅपिटल R, पाय r स्क्वेअर. ही झाली तुमची सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. कशाची, सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. ही तुमची सरफेस, सॉरी, मास ऑफ डिस्क, रेडियस ऑफ डिस्क. हे आपण अबाउट डिस्क बघत आहोत. हे कसं आहे तुमचं, कॉन्स्टंट आहे, कारण तुम्हाला काय म्हटलं, युनिफॉर्म म्हटली. या सगळ्या गोष्टी कशा आहेत तुमच्या, कॉन्स्टंट तुम्हाला दिलेल्या आहेत. मग याच्यावर तुम्ही काय लिहू शकता. ओके, मग आता इथपर्यंत झालं. आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, कशासाठी, कंटिन्यूअस मास साठी. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर r स्क्वेअर इंटू dm आहे. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आपला, इथे लिहितो बघा, I is equals to इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इंटू dm. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, मग आता हा dm, या dm ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. या dm ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू शकतो. कशी, तर बघा, ही झाली तुमची सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. ही कशाची सरफेस डेन्सिटी झाली, डिस्कची. अशी सरफेस डेन्सिटी जर कशाची काढली आपण, ही जी आतमध्ये रिंग दिलेली आहे, जी रिंग आपण कन्सिडर केली, तिची जर काढायची म्हटली आपण, सरफेस डेन्सिटी ऑफ अ रिंग जर ती आपण काढायची म्हटली तर ती तुमची काय आहे, बघा, सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग काय येते, सिग्मा. ओके, मग जी सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग, रिंगचं मास, रिंगचं मास आपण काय दिलंय, dm कन्सिडर केलंय. ओके, ते तुमचं dm अपॉन जी रिंग आहे तुमची, त्या रिंगचा एरिया काय, तो तर पाय r स्क्वेअर येणार नाही. मग रिंग म्हणजे काय, एक नॉर्मल रिंग आहे, म्हणजे तिचं काय असतं, सर्कम्फरन्स, तो असतो 2 पाय r. काय असतो तो, 2 पाय r. ओके, आणि जी विड्थ आहे तिची, ती काय आहे, dr. ओके, ती विड्थ काय तिची, dr. म्हणून काय येतो 2 पाय r dr. हा 2 पाय r dr कसा आला, हा सर्कम्फरन्स. ओके, त्या रिंगचा सर्कम्फरन्स आणि त्या रिंगची विड्थ काय, dr. एरिया काढतो म्हणजे काय करतो आपण, त्याचा लेंथ इंटू लेंथ इंटू जी ब्रेथ असेल ती घेतो. ओके, किंवा हाईट घेतो. एरिया आपल्याला माहिती कसा काढायचा. ओके, मग हा 2 पाय r सर्कम्फरन्स आहे रिंगचा आणि dr काय त्याची विड्थ, म्हणून एरिया काय होते रिंगचा, 2 पाय r dr. मग याच्यावर आपण dm ची व्हॅल्यू करू शकतो. याच्यावर काय करू शकतो आपण, dm ची व्हॅल्यू तुमची काढू शकतो. बघा, याच्यावर आपण dm ची व्हॅल्यू लिहू शकतो. इथे जर आपण घेतलं, therefore dm is equal, ओके, मग dm ची व्हॅल्यू काय, इथे तुम्हाला दिलाय सिग्मा इज इक्वल्स टू dm अपॉन 2 पाय r dr. मग याच्यावर तुम्ही dm ची व्हॅल्यू काढू शकता. हा सिग्मा आहे, सॉरी, हे ते आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू इकडे जाते काय होते, मल्टिप्लाय होते.
मग dm इज इक्वल टू काय झाला हा सिग्मा तुमचा ऍज इट इज हा सिग दिसायला बरोबर सिग्मा इनटू 2 पाय r dr व्हॅल्यूची कसली व्हॅल्यू dm ची व्हॅल्यू व्हॅल्यूची dm ची व्हॅल्यू ओके मग ही जी dm ची व्हॅल्यू तुमची आली याला आपण म्हणूया ओके एक मिनिट याला आपण म्हणूया 1 जी आपली सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आहे त्याला म्हणूया 1 आणि जी dm ची व्हॅल्यू आली आहे त्याला आपण म्हणूया 2 ओके मग आता तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा कंटिन्यूअस मासचा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इनटू dm आपण घेत असतो ओके मग आता आपल्याला dm ची व्हॅल्यू मिळालेली आहे मग dm ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला सिग्मा 2 पाय r dr मग आपण इथे लिहूया या dm ची व्हॅल्यू मिळाली हा तुमचा r स्क्वेअर असा तसा लिहतो इनटू dm ची व्हॅल्यू लिहूया सिग्मा 2 पाय r dr ओके आपण ती व्हॅल्यू इथे पुट केली याला वाटतं म्हणा फ्रॉम सेकंड रिझनिंग देताना ना फ्रॉम सेकंड ओके आता पुढे काय तर याच्यामध्ये कॉन्स्टंट गोष्टी कोणत्या आहेत सिग्मा तर तुमचा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट का इथेच म्हटलं आपण सिग्मा काय दिलाय तुम्हाला कॉन्स्टंट दिलाय म्हणून इथे सिग्मा तुमचा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर हे 2 पाय तुमचं कॉन्स्टंट 2 पाय पण काय कॉन्स्टंट व्हॅल्यू तुमची इंटिग्रेशन आत मध्ये काय राहिलं r स्क्वेअर आणि हा r स्क्वेअर इनटू r काय झाला r क्यूब r स्क्वेअर इनटू r काय झाला तुमचा r क्यूब झाला इनटू हा तुमचा dr ओके r क्यूब इनटू तुमचा हा झाला dr ओके लक्षात घ्या मग आता इथून पुढे हा जो तुमचा r क्यूब इनटू dr मोमेंट ऑफ इनर्शिया मग आता याचं इंटिग्रेशन कसं करतात तुम्हाला माहिती पाहिजे आता इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n जसं आपण डेरिव्हेटिव्ह बघितली d/dx ऑफ x रेज टू n तसं इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n चा तुमचा फॉर्म्युला आहे x रेज टू n + 1 अपॉन n + 1 आपला डेरिव्हेटिव्हचा काय होता d/dx ऑफ x रेज टू n काय होता फॉर्म्युला x raised to n minus 1 n into x raised to n minus 1 इथे काय करू आपण x ला मल्टिप्लाय करतो आणि n minus 1 करतो मी काय सांगितलं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह दोघं एकमेकांच्या उलट आहे इथे काय करतो n + 1 करतोय आणि मल्टिप्लाय करायच्या ऐवजी काय करतो n + 1 नी डिवाइड इथे आपण करत आहे ओके तर बघा फॉर्म्युला काय आहे तुमचा इंटिग्रेशन ऑफ x raised to n चा तर x raised to n + 1 upon n + 1 इंटिग्रेशन चॅप्टर कोणी शिकलेलं नाही अजून त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही मग r क्यूब च्या ठिकाणी काय तुमचा r raised to 4 म्हणजे हा काय तुमचा सिग्मा 2 पाय ओके याचं इंटिग्रेशन काय r क्यूब चं इंटिग्रेशन तुमचं होईल r raised to 4 काय होईल r raised to 4 upon 4 ओके r raised to 4 upon 4 आणि इंटिग्रेशन ऑफ dr ओके ठीक आहे आता बघा ह्या तुमचं इंटिग्रेशन आता इंटिग्रेशन ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो तर हा जो dr आहे तुमचा हा काय होईल तुमचा +c ओके इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये शिकणार नाही तिथे म्हणलं सर हा dr तुमचा कुठे गेला ओके त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही r क्यूब * dr आहे ओके जसा आपला dx dy dx असतो त्या प्रकारे आपण इंटिग्रेशन करताना हा जो dr आहे तो कट करून +c आपण त्याला लिहत असतो प्लस कॉन्स्टंट थिंग जी येणार आहे ती आपण लिहत असतो पण इथे आपण डेरिव्हेशन करतो त्यामुळे लिहत नाही मग आता हे झालं इथपर्यंत ओके परंतु आता इथं लक्ष द्या जे आपण इंटिग्रेशन करतोय ओके जे आपण इंटिग्रेशन करतोय ते कशासाठी करतोय तर ह्या डिस्कचा आपल्याला काय करायचं आहे ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला बघायचा आहे मग जे इंटिग्रेशन असणार आहे आपल्याला ओके जे इंटिग्रेशन असणार त्याची लिमिट असणार आहे कुठून तर ही डिस्क एकटीच आहे सॉरी ह्या डिस्क मध्ये ही रिंग एकटीच आहे का नाही तर ही 0 पासून रिंग तुमची सुरू होते पहिली रिंग इथे दुसरी तिसरी तिसरी कुठपर्यंत तर ह्या r पर्यंत ओके टोटल डिस्टन्स किती त्याचं r पर्यंत म्हणजे ह्या इंटिग्रेशनला लिमिट देताना आपल्याला लिमिट काय द्यायला लागणार आहे 0 to r हे जे इंटिग्रेशन आपण घेतोय इथून ह्या इंटिग्रेशन लिमिट आपल्याला द्यायला लागणार आहे 0 to r इथे पण काय मग 0 to r म्हणजे काय करायचं फक्त या इंटिग्रेशन मध्ये ह्या r च्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काय पुट करायची 0 आणि r ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे
म्हणजे काही बघा तुमचं ते जर आपण ती व्हॅल्यू पुट केली तर काय हा 2 पाय सिग्मा किंवा सिग्मा 2 पाय हा 6 नाहीये सिग्मा. ओके, हा आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. इथे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू हा 2 पाय सिग्मा किंवा सिग्मा 2 पाय म्हटलं तरी चालेल. ओके, आणि हा आता याच्यात लिमिट पुट करायची 0 टू r. मग लिमिट काय कशी पुट करायची बघा इंटिग्रेशन मध्ये. तर हा होईल तुमचा मोठी लिमिट r म्हणजे इथे r प्लस स्मॉल r च्या ठिकाणी आला आपला r रेज टू 4 अपॉन 4 मायनस हा होईल तुमचा 0 रेज टू 4 अपॉन 4. मग याच्यावर तुम्हाला लिहिता येईल 2 पाय सिग्मा काय राहिला r रेज टू 4 अपॉन 4. आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आला म्हणजे इथे समजलं का तर नाही. मी काय सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय तुमचा mr² अपॉन 2 काय mr² अपॉन 2 तुमचा फॉर्म्युला येणार आहे. मग कसं आहे बघा तो mr² अपॉन 2 कशा पद्धतीने. तर बघा सिग्माची व्हॅल्यू आपण पुट करताना काय केली आहे डिस मध्ये पुट करते बघा इक्वेशन 1 बघा सिग्मा इज इक्वल टू m अपॉन पाय r². सॉरी हा m कॅपिटल पाहिजे की m अपॉन पाय r². मग ह्या सिग्माच्या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट केली तर काय होईल बघा हे इक्वेशन तुमचं होईल 2 पाय सिग्माची व्हॅल्यू m अपॉन पाय r² इंटू काय तुमचा r रेज टू 4 अपॉन 4. बघा हा 2 1 जा 2 2 2 जा 4. ओके, नंतर हा पाय आणि हा पाय तुमचा कट झाला. हा इथला r² आणि इथला स्क्वेअर कट झाला म्हणजे राहिला 2. राहिला काय मग mr² अपॉन 2. राहिला काय mr² अपॉन 2 जो मी तुम्हाला सांगितला होता फॉर्म्युला. म्हणजे काय आला तुमचा फॉर्म्युला I इज इक्वल्स टू काय आला तो तर mr² अपॉन 2. ओके, हे डेरिव्हेशन तुम्हाला बहुतेक वेळेस विचारत नाही परंतु लिहून घ्या. विचारलं कधी बघा 3 मार्काला विचारलं जातं. जवळपास जर विचारलं तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही लिहून घ्या काय आहे तुमचा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा. तर इथे तुम्हाला दिसत नसेल कदाचित तर मी तो इथे लिहितो. ओके, याला लिहितो मी इज इक्वल्स टू r. मग कशाचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलाय. तो आला आता mr² अपॉन 2. लक्षात घ्या अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. ओके, तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता आपला तो आपण इथेच थांबूया. एक डेरिव्हेशन झालेलं आहे, इंटिग्रेशन तुमच्या इथे आलेलं आहे. इंटिग्रेशनचा पार्ट तुम्हाला समजला नसणार आहे मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचं बेसिक इंटिग्रेशनचं काय ते झालेलंच नाहीये. त्याच्यामुळे हे तुम्हाला असं लिहून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे पॉइंट जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. बघा आपण जे काढलं मोमेंट ऑफ इनर्शिया पॉइंट मासचा mr². त्याच्यानंतर कंटिन्यूअस जर मास असेल तर तो आहे इंटिग्रेशन ऑफ r² * df. त्याच्यानंतर रिंगचा जो आहे तो आहे तुमचा mr². ओके, त्याच्यानंतर डिस्कचा जो आहे तो आहे mr² अपॉन 2. तो mr² अपॉन 2 कसा आला ते मी तुम्हाला फाइंड आउट करून दाखवलेलं आहे. विचारलं जर गेलं तर फक्त हे डेरिव्हेशन तुमचं विचारलं जातं, वरच्या तिन्हीचं कोणते डेरिव्हेशन तुम्हाला विचारलं जात नाही. त्याच्यामुळे हे डेरिव्हेशन तुम्ही लिहून लक्षात ठेवा की नेमकं काय केलेलं आहे, कशा प्रकारे केलं. आपण डिस्क म्हणजे काय रिंग पासून बनलेले असते म्हणून एका रिंगचा आपण अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला आणि त्याच्यावरच इंटिग्रेशन करून मग दुसरा पूर्ण टोटल डिस्कचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे. जसं आपण पॉइंट मासचा काढला त्याच्यावर कंटिन्यूअस बॉडीचा काढला. ओके, त्याच प्रकारे आपण रिंगचा काढला आणि रिंग वरून हा तुमचा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेला आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाहीये. तर बघा अडचण असतील काही कळालेलं नसेल तर आम्हाला सांगत चला. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.